महाराष्ट्राचा कांदा हा देशाच्या स्वयंपाकघरापासून परदेशातील बाजारापर्यंत पोहोचणारा सर्वात महत्त्वाचं उत्पादन आहे। पण येथील कांदा उत्पादक शेतकरी काय तर व्यापारीही मात्र मेटाकुटीला आलाय। साल 2023 ते 24 मध्ये देशाचा एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राने जवळपास तब्बल 35% योगदान दिलं, तर मध्य प्रदेश फक्त 17%वर। कारण व्यापाराचा संपूर्ण भार आज नाशिक व लासलगाव मार्केटवरच आहे आणि याच कारणामुळे एक मोठा निर्णय आता समोर आलाय। आता याच चित्रात एक मोठा बदल घडणार आहे, काय सांगते? सोलापुरात नवीन कांदा टर्मिनल उभारण्याची शिफारस झाली आहे। हा निर्णय झाला तर सोलापूर महाराष्ट्राच्या नव्या कांदा पॉवर हब म्हणून चमकणार आहे। चला तर मग पाहूया या निर्णयामागचं कारण काय, फायदे काय, आव्हाने काय आणि शेतकऱ्यांना होणारा थेट लाभ कसा होऊ शकतो, हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी ॲग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग कांदा उत्पादकांनो, हा कामाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बिलकुल चुकवू नका। सोलापूरच का निवडलं? रिपोर्ट काय सांगतो? सोलापूर हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात योग्य ठिकाण आहे, कारण सोलापुरातून उत्तर भारत आणि दक्षिण भारत दोन्ही बाजूंचे रस्ते उत्तम जोडलेले आहे। सोलापूर उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारं सर्वोत्तम केंद्र बनू शकतं आणि त्यामुळेच उत्तर भारतात दिल्ली, राजस्थान, पंजाब, दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या दोन्ही बाजूंना कांदा पोहोचवणं अगदी अतिशय सोपं होणार आहे। जर दक्षिण भारताशी मजबूत कांदा व्यापार नेटवर्क तयार करायचं असेल तर सोलापूर हा सर्वात योग्य टर्मिनल ठरेल आणि त्याचमुळे राज्य सरकारने नवीन कांदा मार्केट टर्मिनल तयार करण्याचा निर्णय पुढे नेला आहे। आता अलीकडेच या विषयावर मोठी चर्चा आणि बैठक देखील झाली। बैठकीत काय घडलं तेही सांगते। या बैठकीत अध्यक्ष पाशा पटेल, कृषी मूल्य आयोग प्रमुख समिती सदस्यांचे स्पष्ट मत आहे की हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल। त्यांचं म्हणणं काय आहे तेही सांगते। त्यांचं म्हणणं आहे या टर्मिनलमुळे घरेलू आणि आंतरराष्ट्रीय कांदा व्यापार दोन्ही देखील मजबूत होतील। महाराष्ट्राचा कांदा जगभरात अजून प्रभावीपणे पोहोचू शकेल। आता बघूया राज्यभरातून कांदा सोलापुरात का येतो ते समजून घेऊया। कारण भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं। महामार्गाची उत्तम जोडणी जसे की पुणे, हैदराबाद, सोलापूर, विजयवाडा, सोलापूर ते बंगळूर, मराठवाडा ते विदर्भातील कांदा इथून दक्षिण भारतात सहज जातो। आता सोलापूर एपीएमसी अध्यक्ष दिलीप माने यावर काय म्हणतात तेही सांगते। गरजेचं बहुतेक इन्फ्रास्ट्रक्चर आधीपासूनच तयार आहे। आम्ही हा प्रकल्प नेतृत्व करण्यास तयार आहोत। या टर्मिनलमुळे काय फायदे होणार आता तेही समजून घेऊयात। नंबर 1, एकाच छताखाली सर्व सुविधा, आधुनिक ग्रेडिंग, सायंटिफिक स्टोरेज, पॅकिंग, लॉजिस्टिक, लिलाव केंद्र, एक्सपोर्ट पॅक हाऊस यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान जवळपास 20 ते 30% कमी होईल। नंबर 2 काय कारण आहे? वैज्ञानिक स्टोरेजने होणारी मोठी बचत। कांदा रिसर्च सेंटरच्या मते पारंपरिक स्टोरेज म्हणजे मोठं नुकसान। आता वैज्ञानिक स्टोरेज असेल तर जवळपास 5000 टन पर्यंत कांदा हा वाचू शकतो। नंबर 3, उत्तर दक्षिण भारतासाठी मध्यवर्ती हब। सोलापुरात टर्मिनल उभं राहिलं की उत्तर भारतातील मागणीवर त्वरित पुरवठा आणि दक्षिण भारताची बाजारपेठ सहज कव्हर होईल। त्यासोबतच ट्रान्सपोर्ट खर्च जवळपास 15 ते 25% कमी होईल, म्हणजेच वेळेची बचत होईल। नंबर 4, शेतकऱ्यांना थेट फायदा। यामुळे दरात स्थिरता येईल, स्पर्धा वाढल्याने कांद्याचे भाव सुधारतील आणि बाजारात घाई बडबड ही कमी होईल। आता लासलगाववरील दबाव कमी होईल। नंबर 5, एक्सपोर्ट बाजार मजबूत। यूएई, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया या देशांकडे माल पाठवण्यासाठी सोलापूर उत्तम गेटवे होईल। नंबर 6 काय होईल तर रोजगार निर्मिती होईल। एक टर्मिनल म्हणजे 1500 ते जवळपास 4000 लोकांना रोजगार मिळतील। त्यातच कांदा म्हणजे राजकारण। कांदा हा भारताच्या राजकारणात निर्णायक मुद्दा आहे। भारतात 70% रब्बी कांदा होतो। मार्च मध्ये काढणी होती। योग्य स्टोरेज असल्यास अनेक महिने हा कांदा टिकतो आणि चुकीच्या साठवणुकीत जवळपास 3 महिन्यातच कांदा सडून जातो। कांद्याचे भाव वाढले की दिल्लीपर्यंत याचा परिणाम होतो आणि यामुळे लोकांचा राग वाढतो आणि सरकारचे हस्तक्षेप होतात, शेतकरी आंदोलन होतात आणि याचाच मोठा परिणाम होतो। आता हे टर्मिनलमुळे स्टोरेज सुधारल्यावर कांद्याचा राजकीय संकटात कुठेतरी घट येऊ शकते, हे मात्र नक्की आहे। राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होईल तर तेही सांगते। महाराष्ट्राचा व्यापार दुप्पट वेगाने वाढेल।
नाशिकवरील अवलंबित्व थोडंसं कमी होईल आणि दक्षिण भारताशी थेट नेटवर्क होईल, लिलाव प्रणाली सुधारेल, शेतकऱ्यांना भाव स्थिरता मिळेल. एकंदरीत काय होईल तर सोलापुरात कांदा टर्मिनल उभारण्याची ही शिफारस केवळ एका शहराची नाही, ती महाराष्ट्राच्या संपूर्ण कांदा अर्थव्यवस्थेला नवा आकार देणारी योजना आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर शेतकऱ्यांना चांगले दर, व्यापाऱ्यांना उत्तम सुविधा, एक्सपोर्टमध्ये वाढ, नुकसान कमी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा कांदा हा व्यापार देशात आणि जगात नवा नेता बनू शकेल. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय अंमलात यावा का? याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.